शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख श्री गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हा प्रमुख श्री अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास बामा मुंडे तसेच दिवा शहर प्रमुख श्री सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात दिवा स्टेशन येथे भव्य स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले। दिवा मुंब्रा कळवा डोंबिवली तसेच परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दी, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि प्रवासातील गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे। या गंभीर समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे। या अभियानाद्वारे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस थेट लोकल सेवा सुरू करणे तसेच कल्याण ते घाटकोपर दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून आणि सायंकाळी 6 वाजल्यानंतर उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे या प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या। अभियानादरम्यान मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवाशांनी सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। अनेक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करत प्रवाशांच्या प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली। संकलित करण्यात आलेल्या हजारो स्वाक्षऱ्या संबंधित रेल्वे प्रशासन आणि केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार असून प्रवाशांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आणि यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। एक स्वाक्षरी लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दिवा शहरातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर शिवसेना सातत्यानं आवाज उठवत राहील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभेचे संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब तसेच जिल्हा प्रमुख अभिजित सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिवा शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात दिवा स्टेशन येथे आज दिवा ते CST लोकल चालू झाली पाहिजे ही मागणी पुणेकरांची कित्येक वर्ष प्रलंबित आहे। आणि जे कल्याण ते घाटकोपर ही 5वी 6वी लाईन लवकरात लवकर चालू होईल जेणेकरून जे आज ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांचा जीव जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तरी रेल्वे प्रशासनाला जाग यावी यासाठी दिवा स्टेशन येथे आज सह्यांची मोहीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राबवण्यात येते। आमची रेल्वे प्रशासनाला एकच विनंती आहे की आता तरी तुम्ही दिव्याची दखल घ्या। आज दिवा हा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे। दिवा हा शहर झालेला आहे। एकेकाली दिवा गाव होता पण आज तो शहरात रूपांतर झालेले 5 ते 7 लाख लोकसंख्या या शहराची झालेली आहे। आणि आज बघाल की डोंबिवली किंवा इतर स्टेशनला जेवढी गर्दी नसेल तेवढी गर्दी या दिवा स्टेशनवर असते। सगळ्यात जास्त महसूल हा दिवा स्टेशनवरून रेल्वे प्रशासनाला जातो। तरी रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर दिवा ते CST लोकल चालू करावी आणि कल्याण ते घाटकोपर ही 5वी ते 6वी लाईन आहे ही लवकरात लवकर चालू करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे। दिवा ट्रेनमधून सकाळी 7:45 वाजता गाडी पकडली। त्या गाडीतून आम्हाला ढकलून दिला आम्हाला खाली। एवढी गर्दी म्हणून आम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्हाला आम्ही की बाबा दिव्यावरनं आम्हाला गाडी सोडा प्लीज, कळकळीची विनंती आहे तुम्हाला। आम्हाला कुठली होती आपली शिवसेनाच होती, कुठलंच सरकार नव्हतं इथे आणि हा काँग्रेस आणि शिवसेनाच होती आणि शिवसेनामधूनच आपण पुढे जाणार आहोत। आणि ह्या बॉम्बेमध्ये कोणी राहू शकत नाही शिवसेनाशिवाय आणि 100% गॅरंटी देईल। आज भाजप असेल, भाजप पुढे असो, पण भाजपचा आज आपण कचरा करायचा आहे आणि भाजप आज चोर आहे। आज मला कुठेही अटक करा आणि मी अटक केलात तरी चालेल, पण मी सुद्धा कमी पडणार नाही।